सईद सय्यदला, ज्याचा अफलातून खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना केलेली धुवाधार फलंदाजी आणि त्यामुळे प्लेबॉईज फुलपाडा संघ विजय संपादन करताना दिसला आणि शेवटची मॅच खेळण्याची त्यांना संधी मिळते. 9799 ओमसा एंटरप्राइजेसकडून स्पॉन्सर करण्यात आलेली जर्सी. चला सामन्याला होती सुरुवात. दोन संघ एकमेकांसमोर आहेत. दुसरा क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल हे या मॅच नंतर आपल्याला माहित पडणार. जयेश बनसोडे समोर विघ्नेश साखळकर. पहिलाच बॉल राहुल परदेशी याने फील्ड केलाय. फील्ड करून फेकी केली तोपर्यंत यष्ट्या समोरच्या चेंडूला गॅदर केलं आणि कोणती धाव नाही. पहिला चेंडू येते डॉट. अनेक प्रेडिक्शन होत्या या मॅचच्या अगोदर, ज्या वेळेला हे या दोन संघांदरम्यान मॅच लागली त्या अगोदर, की हा सामना किती धावांचा बनेल, किती धावांपर्यंत या सामन्यामध्ये बदल मारले जाईल, कितीचा पाठला, कितीचा बचाव. तरी हे सारे प्रश्न उभा राहिल्यानंतर पहिल्या चेंडूवरती जी हरकत झाली आहे त्याला बघता ही 30च्या आसपासची 25च्या आसपासची लढत बघायला मिळू शकते. पुन्हा एकदा यावला डाऊन द ग्राउंड दोघांच्या मधून पहिला हुकला, दुसरा न चुकता बाहेर गेला. चेंडू सीमारेखा पार, चौकार. हो, यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर जातोय. पंच वळत असताना सांगतात इट्स अ वाईट. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. मॅच रफ अँड टफ होईल. दोन्ही संघाची स्टारकास्ट तितकीच मोठी. प्लेबॉईज फुलपाडा. हो, नो बॉल आहे. टॅप केलं चेंडूला. रनआउटची संधी आणि रनआउटची संधी असताना इथे एकदा धावून कंप्लीट सुद्धा केली जाते. मोठा एरियल रूट क्लिअर केलं होतं असं पंचांनी सांगितलंय. नो +1. येस, फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. चेंडू नो आहे की नाही चेक केला जाईल. चेंडूची फ्लाईट. येस गंभीर सर, इट्स अ नो बॉल. खूप मोठी फ्लाईट होती आणि मला वाटते पहिल्यांदा फ्लाईट इतकी मोठी फ्लाईट बघायला मिळाली. नो +1 अशा 2 धाबा आल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 रन्सचा स्कोरबोर्ड. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. दर्शन आहिरे समोर जयेश बनसोडे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव येते आणि सिंगलने धाव पुढे जाऊन 8 वरती पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. विघ्नेश पुढचा चान्स. यावेळेला वडा कॅच. राहुल परदेशीनं झेल टिपलाय. फलंदाज विघ्नेश साखलतोडे बाद. विकास धसकर चिका मैदानाच्या आतमध्ये आलाय. हलक्या हाताने खेळले. चेंडूला एका धावेसाठी सिंगल आली आहे. धीरज कोरपे वेगाने चेंडूवरती गेले. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बघूयात काय करताय. दहा धावा 10. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 वरती 1 टीम जयू दुर्गेश 11. हे आमचं डगआउट.
खेळाडू कक्ष आणि त्या खेळाडू कक्षामध्ये सगळे खेळाडू बसल्यात आणि या मॅचचा आनंद सुद्धा लुटतायत. या मॅचला आपापल्या अँगलने आमचे कुमार गाबड, हेमंत पाटील, सौरभ पाटील, मितेश पाटील मगाचपासून सौरभ काका म्हणतात. आणि हे आमचे दर्शक जिथून भेटेल जागा तिथून बघण्याचा प्रयत्न करतात या मॅचेसला. आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवाचा दिवस, तेरवाचा रविवार, संडे, ज्या वेळेला अंतिम दिवस असेल त्यावेळेला खरी मजा. येस, आतून बाहेर वळणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटरने. पाहिलं जाईल हा चेंडू कुठून गेलाय. खूप मोठा कट ते तर सईदने केला आणि चेंडू जर आपण बघाल, दूध का दूध पाणी का पाणी, DBN लाईव्ह दिलदार बिंदास नेटवर्क दाखवत असताना खूप मोठा टन आतून बाहेर चेंडू कशा पद्धतीने वळालाय. ही ॲक्युरेसी, ही ओळख आहे गंभीर पाटील यांची. काय जबरदस्त डिसिजन. त्या वाईटचा निर्धाव चेंडूची सांगता होती. स्ट्राईक हिंटवरती आता दर्शन आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅच तितकीशी लांब झालेली नाही आहे. पहिल्या षटकात 10 आल्यानंतर त्याला बॅक करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचे होते आणि प्रयत्न झाले आहेत. इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडूला कव्हर ड्राईव्हच्या रूपाने खेळायचं होतं. चेंडू गेला डिक्लेअरमध्ये, एक धाव येते, सिंगलने दाबवलं, पुन्हा एकदा पुढे जाईल. विकास दसकर, विघ्नेशचं लवकर जाणं चिंतेचं कारण आणि यावेळचा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर सिंगलसाठी पुन्हा एकदा चेंडू जातोय. 12 वरती धावफलक, 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाने तयार राहायचंय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग, सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकातील. आणि त्या 2 चेंडूवरती सगळ्यांच्या नजर आहेत. हो, शेवटच्या क्षणाला तिथे ऑन साईडला खेळलं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत सिंगल. सईदचा प्रत्येक बॉल मागचा आवाज त्याचा कॉन्फिडन्स सांगून जातो, त्याची इन्व्हॉल्वमेंट सांगून जातो. या मॅचमध्ये तो किती इन्व्हॉल्व आहे, किती आत्मीयतेने ही मॅच खेळतोय. आणि ती खेळत असताना बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमधून व्हॉट अ फेल्ड. धीरज कोरपे सुंदर झेल स्टॉप केला, सुंदर चेंडू स्टॉप केला आणि त्यानंतर बाकीचं काम परदेशीने केलं. बघा कशा पद्धतीने चेंडू आला, बिलकुल गॅपमध्ये जात होता. दोघांच्या मधील अंतर मापण्याचा प्रयत्न त्या चेंडूने केला आणि त्यानंतर धीरूचा एफर्ट लाजवाब, शानदार. दुसरं षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धाव आहेत 15. 1 गड्याच्या मोबदला जय दुर्गेश 11. चला, नवीन गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मुळे. अनिकेत मुळे, त्याच्यासमोर दर्शन आहिरे. डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, गोल्डी. चांगली फिल्डिंग. 10 धावांना बॅक केलं. 1 चेंडू डॉट काढत असताना तिथे 5 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट, पलटवार केला जातोय प्ले बॉयज फुल पाडा करून. जय दुर्गेश 11. काय त्याच्यावरती सोल्युशन निघेल का? दर्शन आहिरे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत नेक्स्ट बॉल साठी. अनिकेत मुळे समोर. हो, यावेळेला गॅपमधून नो चान्स फॉर द फिल्डर. क्लीन शीट करत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. सगळं काही सुरळीत चालू असताना असा काही गॅप निवडला गेला जिथे कोणत्याही फिल्डरला संधी नव्हती चेंडू अडवण्याची. चेंडू सीमारेखा पार, चौकार आणि चौकारानंतर धावफलक 19 वरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा अनिकेत मुळे, त्याच्या समोर दर्शन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. फेकी. ओहो, फेकीमध्ये किती नेकी.
लेट्स सी. गंभीरने सांगितलंय थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचानं रेफर केलं गेलंय. बघितलं जाणार आहे कधी बॉल लागला, कधी बॅट ट्रॅक झाली, किती आतमध्ये होती, किती बाहेर होती, आणि त्यानंतर ती शहानिशा केल्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. तोपर्यंत गुरुदत्त क्रिकेट क्लबचं हे शानदार आणि बहारदार आयोजन, त्याचा पहिला दिवस. एक समोर बॅनर आहे, भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी जयेश घरत याला. ज्या जयेश घरतने या मैदानावरती अनेक चांगल्या इनिंग्स खेळलेल्या आहेत, त्याच्या आठवणीनं उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आणि त्या पुरस्कर्त्यांमध्ये आई जीवदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील, हेमांगीताई पाटील, त्यानंतर मिनलताई पाटील, दिपेशजी पाटील, अतुलदादा पाटील, मंगेशजी पाटील, पंकजदादा पाटील, मितेश पाटील, कुमार गाबड, आशू पाटील, रोहित पाटील, प्रवीणजी पाटील, योगेशजी पाटील, या सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल. टॅप केलं चेंडूला बॅकफूट वरती जाऊन एका धावेसाठी थोडे लेट खेळले. एक धाव आली, सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, जाऊन पोहोचले 21 वरती. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. मनुलपाडा प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ही स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आली आहे. यावर्षीचं आकर्षण म्हणजे काय तर समोर असलेली LED स्क्रीन, जी बिलकुल तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला समोर दिसेल. त्यानंतर त्याच्याच बाजूला जस्ट उजव्या बाजूला जर बघाल, हो नो बॉल, ये बहुत ही बडी मिस्टेक. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये पडलेला नो बॉल नव्हे, त्यावेळेला आला तो ओव्हरथ्रोच्या रूपाने ती 1 धाव, आणि त्यानंतर आला तो चौकार. हा की फॅक्टर राहिला होता पहिल्या मॅचचा. या मॅच मधला अशा क्रुशल मोमेंटला जिथे धावफलक मंद गतीने पुढे जाते त्यावेळेला आलेला No+1 कदाचित अडचणीचं कारण बनू शकतो. प्ले बॉईजला इथून पलटवार करावा लागणार आहे. इथून त्या मोमेंटमला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ती मेहनत दाखवावी लागणार आहे, तो संघर्ष करावा लागणार आहे. समोर समोर खेळण्याचा प्रयत्न होता. हो, चेंडू यावेळेला गेल्या परदेशीच्या हातामध्ये कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 1 धाव. 24-24 लास्ट बॉल बाकी आहे. दर्शन आहिरे वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय आणि त्याच्या समोर अनिकेत. उलटा समोरच्या दिशेने वावाळ, सौरभ वावाळ, त्याच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वरती 1 टीम जयू दुर्गेश 11. चला, यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाने तयार राहायचंय. बारुंडा 11 वर्सेस SSP एकनिष्ठ बोळींज. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. आणि तिथे जे टॉस का बॉस समोर आमचे दर्शक आहेत त्यांना आदरपूर्वक विनंती की आपण तिथून बाजूला व्हायचंय. कॅमेऱ्यासमोर आपण सगळे दिसाल तर मागचा टॉस का बॉस कव्हर नाही होणार. शेवटचं षटक रोहित जाधव रोटी याच्या हातामध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला नाही हातात गॅदर करू शकलेत. 1च धाव. रोहित जाधव मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आठवतो आम्हाला 2018, 2017, 2019, 2020 पर्यंत त्याची ती दहशत, बॉलिंगमध्ये असलेला कंट्रोल, फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्यांनी केलेले कारनामे, अनेक स्पर्धांमध्ये घेतलेले बेस्ट बॉलरचे खिताब, आणि तो मात्र आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी प्ले बॉयसाठी सज्ज झालाय. गट्सी प्लेयर आहे, स्वतःवरती प्रचंड विश्वास आहे, आणि असा खेळाडू आता 2 गट्सी प्लेयर समोर आहे. चला, टायमर ऑन आहे आणि त्यामुळे आपण त्याचं भान ठेवायचंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, खेळाडूंच्या माहितीसाठी स्क्रीनवरती टायमर लिहिलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आम्ही सांगणारच त्या अगोदर तुम्हाला सुद्धा लवकर तुमच्या नजरेस येईल. येस येस, स्टॉप आहे, चालू आहे. रिव्ह्यू आला तर थांबतो. बघा, आमचे दर्शक इतके हुशार आहेत की त्यांना तो बंद असलेला सुद्धा कळाला. सगळ्याच गोष्टी बघितल्या जातात. म्हणूनच कोणतीही चूक करत असताना, कोणताही कृत्य करत असताना 1000 वेळा विचार करा. आपले बघण्याचे डोळे 2 असतात, पण दुनियेने आपल्याकडे बघण्याचे डोळे असंख्य असतात. त्यामुळे त्यांच्या नजरेला काहीतरी चांगलं दिसतं, म्हणजे तेवढं जास्त दिसतं जितकं आपल्याला दिसत नाही. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 2 चेंडूचा खेळ आणि 2 खेळाडूंमध्ये, बॉलर आणि बॅटरमधली ती जुगलमध्ये बघायला मिळाली. 26 विकास दसकर समोर रोहित जाधव. ओ, ये बहुत साल पहले देखा था, अभी
इस साल भी देखने को मिल रहा है। चला मॅचच्या दिशेने जाऊयात। ओ या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले डिक्लेअरच्या दिशेने, एक धाव येते। जितका वेळ जातोय तितकी उत्कंठा म्हणजे शिगेला पोचते, काहींचा श्वास गळ्यात अडकतो, पण ही पहिली इनिंग आहे। फील्डमध्ये बदलाव, राहुल परदेशी सुयोग खांडेकरला रिप्लेस करतायत, नाही सुयोग खांडेकर सौरभ वावाला रिप्लेस करतायत, जयेश बनसोडे परदेशी जागे आलेत। 10चे 10 खेळाडू टॉप क्लास, शेवटच्या क्षणाला दिशा दिली, एका धाब्यासाठी खेळले। धीरू आपला पारंपरिक कोपरा सांभाळत असताना सिंगल, एक धाव येताना दिसते विकास धसकर समोर। आता रोहित जाधव 28, लास्ट 2 बॉल रिमेनिंग, 28 वरती 1 आहे। आणि असं असताना काय विकास धसकरच्या बॅटमधून एखादा मोठा ब्लास्ट होईल का? बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगलसाठी चेंडूला पाठवलं, समजदारीने भरलेलं क्रिकेट मैदानात दाखवलं जातंय, एक धाव येते, सिंगल। जयेश आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करतायत। चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी दोन्ही कर्णधार आलेत का? नाही आले। SSP एकनिष्ठ बोलिंग्स आणि बारुंडा 11 लगेच टॉस का बॉक्स मध्ये यायचंय। पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहे। 30-31 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलंय ते प्ले बॉयज फुलपाडा या संघासमोर। चला दोन्ही कर्णधार काय म्हणाल बंटी? आयोजन खूप चांगलं असतं, दरवर्षी आम्ही काय म्हणाल बंटी? आयोजन खूप चांगलं असतं, दरवर्षी आम्ही टुर्नामेंट खेळतो, खूप मजा येते खेळायला। थँक्यू। क्षेत्ररक्षणाला पण तयार राहायचं आहे आणि SSP एकनिष्ठ मला वाटते यंदाच्या हंगामातलं पहिलंच वर्ष आमच्या या मैदानावरती आगमन आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय। भरत सर, मॅचला सुरुवात करायची, थोडी घाई करा कारण आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे। चला मॅचला सुरुवात, समीर कदम पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ओहो यावेळेला काय काढलं, पहिला चेंडूवरती 3 तिगाडा, काम बिगाडा। पटापट 3 तिगाडा, काम बिगाडा, बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला चेंडूचा गाडा, काय जबरदस्त चौकार आहे। आणि अशा वेळेला काय म्हणतात ते द्विधा मनस्थिती असते ना, धरू की नको, सोडू की नको, पकडू की नको, हा येईल की तो येईल, मी जाईल की आतमध्ये राहील की नाही, काहीतरी घडलं आणि शेवटी चौकार गेला। व्हेरी फर्स्ट बॉल वरती जयेश बनसोडेच्या बॅटमधून होते मोठा ब्लास्ट, 4 धावा। चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, आवाज झाला आणि तो आवाज यासाठी झाला कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, एक अडथळा दूर झाला, असं प्ले बॉयज फुलपाडा संघाच्या टाळ्यांमधून दिसून आलं। नो बॉल, एक और खराब डिलीवरी। गरीबी में आटा गिला ये बहुत बार सुना था, ये तो श्रीमंती में आटा गिला है। कारण इथे धावा असून सुद्धा वाचवण्यासाठी
इतके अंडर प्रेशर बॉलिंग, नो +1 अशा 2 धावा, जिथे 7 धावा 2 चेंडूमध्ये झाल्या. जशाच तसं उत्तर. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 2 चेंडू 7 होत्या, आता सुद्धा 2 चेंडू 7 आहेत. आणि आता कोण कोणावरती मात करणार हा प्रश्न उभा राहिला आहे. समीर कदम अंडर प्रेशर आणि त्यांच्या समोर जयेश बनसोडे. दोन्ही संघांना मेहनत आता समान करायची आहे. हलक्या हाताने खेळलाय, सन्मान दिलाय, इतका हळू खेळलाय की तिथून चेंडूला सदा बॅटवरती येण्यासाठी विचार करावा लागला होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. 8 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू एका धाब्यासाठी जातोय. सिंगल येते. जयू दुर्गेश 11 वर्सेस प्ले बॉईज. आपण हा सामना बघतोय. DCC नवापूरने पहिलं क्वालिफाय केलं, ज्या वेळेला 2 विनरमध्ये मॅच झाली होती. खूप चांगला खेळ दाखवला होता. केतन मेहरचे जलवे आपण बघितले, ज्या पद्धतीनं त्यानं बॅटिंग केली. आणि आता या शेवटच्या मॅचमध्ये जयू दुर्गेश बाजी मारणार की प्ले बॉईज. प्ले बॉईजकडे तो आत्मविश्वास आहे जो मागील स्पर्धेमध्ये APL मध्ये फायनलमध्ये पोहोचण्याचा मान त्यांना मिळाला होता, उपविजेतेपद पटकावलं होतं. तर दुसऱ्या बाजूला जयू दुर्गेश 11कडे या मैदानावरती विजेतेपद पटकावल्याचा एक अनुभव. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती, 18 चेंडू आणि 20 धावांची गरज प्ले बॉईज फुलपाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नाणेफेकीचा कौल झालाय. ॲज पर टॉस, ॲज पर युअर डिसिजन आपण पोझिशन घ्यायचे दोन्ही टीम्स. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा रवी गरत पहिला चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. दोघांनाही डिसाईड केलंय शांत चित्ताने खेळ करायचा आणि या मॅचच्या धुरेला पुढे घेऊन जायचं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, समोर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय रविकांत घरतकडून, पण चेंडू जोपर्यंत हातामध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धावफलक पुढे जाईल. 13 वरती 13 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय स्वयं गिरकरच्या 2 पायांच्या मधून. दंडनाती घणघणाती लाजवाब शानदार APL चौकार. रॉकेट अँड बुलेट स्ट्रोक. आपल्या विरारमधून मागच्या बाजूने जाते तिकडून बुलेट जाते आणि तीच बुलेट मला वाटतं आता इथून अशी वाकडी फिरली आहे. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका चौकार. आता त्यानंतर आलेला वाईट फासला पूर्णपणे आता मिटवत असताना अटॅकिंग फील्ड लगावण्याचा प्रयत्न. रोहित पाटील हा सिली पोझिशनमध्ये जाऊन उभा आहे, काही प्रमाणात सिली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अनिकेत मुळेने केला. सिंगल. खूप साऱ्या टेक्निक अनिकेत मुळेकडे आहेत प्रत्येक चेंडूवरती धाव काढण्याच्या, आणि म्हणून मागील 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी आपल्या कलेला खूप चांगल्या रीतीनं आपल्या या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेट समोर तो स्वतःला सादर करत असताना दिसलाय. जयेश बनसोडेने सुद्धा प्रभावित केलं मागील 5 ते 6 वर्ष. 14-12 नाही, हा 14-12 राईट. 14-12ची इक्वेशन. 2 अटॅकिंग फिल्डर टॅप केलं चेंडूला. जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत 1 धाव.
कधी कधी टपली कामाला येते म्हणतात ना, त्यातली ही कहाणी. हे सर्वात मोठं अस्त्र आहे. ज्या वेळेला 1 बॉल 1ची मॅच येते त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची टपली मारणं, कारण हवेमध्ये तर कोणता खेळाडू जास्त जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी खेळलंय. सिंगल 21 वरती धावफलक जाऊन पोहोचले. मोठ्या प्रमाणात दर्शक आलेले आहेत प्लेबॉयज फुलपाडाचे आणि ते सुद्धा चीअर करतात आपल्या संघाला. षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 21 बिनबाद प्लेबॉयज फुलपाडा. काय पाहिजे बाहेर सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार. ये सोनियाचे थँक्यू डीजे. हे आमचे दर्शक या मॅचचा आनंद लुटत असताना जिथे जागा मिळेल तिथून बघतात या मॅचला. MPL मनवेलपाडा प्रीमियर लीगचा हा करार आणि त्याच्यामध्ये आता विकास जचकर समोरच्या दिशेने रनआउटची संधी नाही. हातामध्ये चेंडू आला. 2 शॉट मध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आले. एक शॉर्ट लेग एक सीधी, पण तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो, पुन्हा एकदा हातातून चूक. चुकीवर चुकी, चुकीवर चुकी, आणि म्हणूनच की काय ही मॅच जयू दुर्गेश 11 या संघापासून लांब होतीये. चौकार 4 धावा. थँक्यू. अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हटलं जातं, पण खऱ्या अर्थानं पहिली पायरी काय? द करेक्शन ऑफ द मिस्टेक. तीनच बॉल झाले तर 3 बॉल. चला डॉट. अखेर कार डॉट आलाय. स्वयंची चुकी, दर्शनची चुकी आणि त्या अगोदर फिलिप्सकडून पहिली झालेली चुकी. 3 चुका या दुसऱ्या इनिंग मधल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर आपण बघाल किंवा ती क्षेत्ररक्षणाची येस हे सिंगल आहे. झाडाच्या पानाला लागल्या सिंगल आहे, डिक्लेअर आहे आणि डायरेक्ट लागलं तर आउट आहे. हो 2चा फासला होता आणि 2चा फासला असताना तिथं आलेला तो चौकार. आणि आता मॅच येऊन थांबली 6 चेंडू 3 धावांवरती. 6-3. काय अजून मॅच ऑन आहे का? जयू दुर्गेश 11 की प्ले बॉयज फुलपाडा. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आलेली आहे. दोन क्षेत्ररक्षक वरती. रविकांत गरत आणि विकास जसकर. फिलिप समोर येतोय आणि त्याच्या समोर त्याच्या जोडीनं रोहितला सुद्धा पुढे आणण्यात आलं. विघ्नेश साखरतोड्याच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू. ओ काय जबरदस्त स्मार्ट कट याला म्हणूयात. लेट कट होता परंतु याला स्मार्ट कट म्हटलं जाईल. सिंगलसाठी पाठवलं. 1 धाव. क्षेत्ररक्षण समोर आहे, आडव्या बाजूला आहे, उलट्या बाजूला आहे आणि मागे मात्र कोण नव्हता. तिथे सिंगल काढली, हलकीशी झलक दाखवली आणि आता 5 मध्ये 2. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू. नॉट आउट आहेत. विकेट नाही पडलं ही सर्वात मोठी बाब. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू गेलाय. बॅट्स ऑफ एज जास्त ओपन केला. वरची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. सिंगल. आता 4 मध्ये 1. सामना सहज आहे, सोपा आहे. पहिल्या सामन्यामध्ये प्ले बॉयज वरती मात केलं होतं ते जय दुर्गेश 11ने, पण क्वालिफाईंग मॅच मध्ये प्ले बॉयज संघ पूर्णपणे हावी ठरत असताना जय दुर्गेश 11 वरती. विघ्नेश समोर. हो चेंडू मागे. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला प्ले बॉयज फुलपाडा या संघाने. जय दुर्गेश 11 संघ आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आलं आपण जायचं नाहीये.